मोठी जागा. आजपर्यंत तुम्ही पुष्कळ ठिकाणात गेला असाल, परंतु ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणातून परत आलेला असाल तर तुमच्याकडं तुम्ही लोकांना काहीतरी देऊन आलेले असतात. उदाहरणार्थ कोणीतरी तुम्हाला लग्नाला बोलवलं, ते घर बघता किंवा त्या लग्नाला जाता, पण तिथं गेल्यानंतर तुम्हाला काहीतरी द्यावं लागतं आणि मग तुम्ही येता. त्या ठिकाणामध्ये त्या सोहळ्याला गेल्यानंतर त्या ठिकाणचे लोक तुमचा सन्मान करतील असं नाही. त्या ठिकाणचे लोक तुमच्यापासून काहीतरी काढून घेतील. परंतु परमेश्वराचं मंदिर एक अशी जागा आहे, इथं काढून घेतलं जात नाही, तर देव आशीर्वाद देऊन पाठवतो. बंधूंचं ऐक्यानं एकत्र येणं किती चांगलं आहे आणि परमेश्वरानं तिथं आशीर्वाद देण्याचं ठरवलेलं आहे. तुम्ही आशीर्वाद घेण्याच्या जागेवरती आहात, पण या देवाचं वैशिष्ट्य काय माहिती का? तो असंच कोणाला आशीर्वाद देत नाही. तो बघतो कसं बसलाय, कशा पद्धतीने तुमचं वर्तन आहे. 16 वर्ष या सेवकानं या ठिकाणामध्ये सेवा केलेली आहे. आणि मी आल्यावरच पोरांना सांगत होतो, माझ्या बरोबर जे आले त्या मुलांना म्हटलं, हे सगळ्यात कठीण ठिकाण आहे, कारण या गावामध्ये कुणाला ख्रिस्त माहित नव्हता. सोलापूर शहरामध्ये जर बघितलं, पुण्यासारख्या शहरामध्ये बघितलं तर सगळ्याला ख्रिस्त माहिती आहे. साधं दारामध्ये जर कोण वस्तू विकायला आलं ना, तो 2 तास 3 तास तुम्हाला बोलला तरी तुम्ही त्या वस्तूवर विश्वास ठेवत नाही, त्याला घरामध्ये घेत नाही, नाही का? त्याचं किती महत्व तुम्ही समजावून सांगितलं ना तर तुम्ही घेत नाही. हा तर देव आहे, हा अनोळखी देव, ज्या देवाची ओळख कोणाला नाही. आणि असा देव सांगण्यासाठी एका सेवकाला किती परिश्रम घ्यावे लागतात हे मला माहिती आहे. कारण पौल म्हणतो की एक आत्म्याला जन्म देणं म्हणजे स्त्री जसं 9 महिने पोटामध्ये बाळ ठेवतं ना, गर्भधारण करते आणि त्याच्यानंतर त्या लेकराला जन्म देते, तसं या पाळकानं एवढे आत्मे देवाच्या राज्यामध्ये आणले तर एवढ्या प्रसूती वेदना त्यांनी सहन केल्या, एवढ्या प्रसूती वेदना सहन केल्या. आणि सेवक म्हणून जीवन जगताना आज जे तुम्ही त्यांच्याकडे बघता, आता वास्तविक पाहता माझ्याकडे तुम्ही बघता, परंतु जसं त्यांनी सांगितलं ना, सेम कंडिशन आमची पण अशीच होते. म्हणून सेवक म्हणून मला माहिती की त्रास किती भोगावा लागतो. आणि सेवकाने त्रास भोगल्यानंतर प्रभू चांगले दिवस आणतो, आणि चांगले दिवस आल्यानंतर लोक फक्त चांगलेच दिवस बघतात आणि दोष देऊन निघून जातात. खूप सोपं आहे दोष देणं, खूप सोपं आहे टीका करणं, खूप सोपं आहे सेवकामधल्या चुका शोधणं. पण एक गोष्ट मी तुम्हाला 100% सांगतो, देव सगळ्याची क्षमा करतो बरं का, पण सेवकाच्या विरोधामध्ये गेला तर देव त्याला दंड दिल्याशिवाय राहत नाही, असं पवित्र शास्त्र सेवकाच्या विरोधात. तू म्हणाल नाही ते चुकतात, नाही सेवक चुकतात. तुम्ही किती चुकता? सेवकाची एक चूक तुमच्या डोळ्यामध्ये खुपती आणि मग सेवक चुकतात. अहो, तुम्हाला चुकांमधनं त्यांनी बाहेर आणलेले आहे. शेवटी जसं आम्ही पाहतो मोशेच्या बाबतीमध्ये, त्याची बहीण मिरियम, आरोन दोघं पण त्याच्या विरोधामध्ये गेलेले. मग अशा परिस्थितीमध्ये देवानं त्यांना दंड दिला. म्हणून सेवकाच्या बरोबरच तुम्हाला थांबावं लागेल, काही झालं तरी. सेवकाच्या बरोबर जन्म कोणी दिला? कोणी दिला? आत्मिक जन्म कोणी दिला तुम्हाला? सेवकांनी. म्हणजे कोण? कोणत्या सेवकाने? बोला, तुम्ही सांगा. कोणी जन्म दिला? अहो बोला, का दिला का नाही तुम्हाला? का अजून पोटातच आहे? जन्म कोणी दिला? मग पास्टरांनी जन्म दिला. पण काय होतं माहिती का, समजा तुमचं लेकरू आहे आणि त्या लेकराला तुम्ही जन्म दिला आणि शेजारची बोलवतात, इकडे इकडे तुझी मम्मी तुला खायला देत नाही, तुझी मम्मी तुला प्यायला देत नाही, तुझी मम्मी चांगले कपडे घालते, तुझी मम्मी तुला चिमटा काढते. तुमचं लेकरू एवढं ऐकून त्या मम्मीच्या घरात जाईल का? तुम्ही महाराज ओढा तुमच्याच घरात येईल ते, का तर तुम्ही त्यांना जन्म दिलेला आहे. पण आमच्याकडे उलट होतं, कोण पण येतं लेकराच्या कानात काय सांगितलं की आमची लेकरं तिकडं. का? या लेकरांनी आई बापाला ओळखलं नाही.
जो तुमचा आत्मिक बाप आहे त्याला ओळखायला शिका. आत्मिक बापाला ओळखायला शिका. जर आत्मिक बापाला तुम्ही ओळखलंच नाही, मग तुम्ही कितीही प्रार्थना करा, किती पण प्रार्थना करा, तुमच्या प्रार्थना फळालाच येऊ शकत नाही प्रिया, कधीच नाही फळाला येऊ शकत. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव नेहमी सेवकाच्या बरोबर राहतो. सेवकाच्या बरोबर बरं का. सेवक चुकू द्या, काय पण करू द्या, देव त्याला सोडतच नाही. मला आता तेवढा वेळ नाही, तुम्हाला पवित्र शास्त्रातनं प्रूव्ह करून दाखवलं असतं, पण मला जाता जाता तुम्हाला ते सांगणं गरजेचं आहे. तुम्हाला असं वाटतं की सेवक, अहो तुम्ही तर आम्हाला देवाविषयी सांगतो ना. शाळेमध्ये जर तुम्ही बघितलं ना तर शिक्षक शिकवताना सांगतात की शाळेत गेल्यावर पहिला नियम असतो, जे पहिली दुसरी तिसरी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत ना ते विचारतात, ते सांगतात आठवड्यामध्ये एक दिवस चेकिंग करतात, नख कापले का, मग त्यांच्या नखाची चेकिंग होती, मग आंघोळ केली का, कान बघतात मळ काढला का. पण शिक्षकांच्या कानातला मळ बघितला का तुम्ही कधी? त्यांना ते शिकवलंय, ते करावं लागतं, ते त्यांचं काम आहे आणि ते करतात. पण याचा अर्थ असा नाही की ते आणि मुद्दामून कानामध्ये मळ ठेवतात. म्हणून तर येशू ख्रिस्त पेत्राला शेवटच्या रात्रीचा फार सुंदर संदेश आहे. मध्यस्थी जाण्याच्या अगोदर सगळ्या शिष्यांना घेऊन येशू तिथं बसतो, भाकर देतो, द्राक्षरस देतो. त्याच्या अगोदर सगळ्या शिष्यांचे पाय धुतो आणि पाय धुत असताना पेत्र त्या ठिकाणामध्ये म्हणतो, प्रभूजी माझे पाय धुवू नका, मी तेवढ्या योग्यतेचा नाही. त्या शिशू काय म्हटलं माहिती का, जर तुझे पाय धुतले नाही ना तर तुला माझ्या बरोबरचा वाटा नाही. मग तो म्हटलं मला आंघोळच घाला ना. तो ज्याची एकदा आंघोळ झाली ना त्याला परत आंघोळ घालण्याची गरज नाही, मग पाय मात्र धुवावे लागतात. आणि शिष्य असून सुद्धा येशूनं त्या शिष्यांचे पाय धुतले का हो? येशूच्या बरोबर राहतात, पण जगात गेलं तर थोडस तरी त्यांच्यामध्ये काहीतरी येणार आहे. मग बाळासाहेबांनी मगाशी सांगितलं नाही का, राहिलो सेवकांबरोबर. पुष्कळ सेवक बिघडले आणि मी सुद्धा बघतो, आज मी जवळजवळ 25-26 वर्ष सेवा करत आहे. 25 वर्षापेक्षा जास्त काळ मिनिस्ट्रीमध्ये मी आलो. सोलापूरमध्ये येऊनच मला 25 वर्ष झाले. अनेक चढ उतार बघितले, पण तुमच्या पाळकावर माझे संबंध फक्त एकाच गोष्टीमुळे, मी सगळ्या पाळकांशी संबंध ठेवत नाही, पण तुमच्या पाळकावर माझे अगदी सलोख्याचे संबंध असतात. त्याने मला फोन केला तर कमीत कमी तासभर तर एकमेकाशी चर्चा करतो. का? कारण मला माहितीये ज्या व्यक्तीचं कॅरेक्टर चांगलंय, जो व्यक्ती देवाबरोबर चालतो, मला त्याच्याबरोबर चालायला आवडतं. जे देवाबरोबर चालत नाही त्यांच्या वाऱ्याला सुद्धा मी थांबत नाही. अगदी सोलापुरात तुम्ही माझी जाऊन चौकशी करा, तुम्हाला कळतील हा व्यक्ती कुठेच येत नाही म्हणून. पण तुमच्या पास्टरचा फोन आल्यावर मी ते रिसिव्ह करतो, त्यांच्याशी बोलतो. का? कारण मी पाहिलंय फार कठीण काळामध्ये त्यांनी सेवा केलेली आहे, खूप कठीण काळामध्ये. अगदी ते म्हणतात ट्रकने मी प्रवास केला, ट्रकने जाऊन येऊन कधी विचार नाही केला त्याने मला किती लांब जावं लागतं. तुम्ही कुठून कुठून आला मला माहित नाही. आम्ही एवढ्या लांबून चर्चला आलो. एवढ्या लांबून तुम्हाला आणण्यासाठी त्यांनी किती चक्रा मारल्या होत्या, त्यांनी किती चक्रा मारल्या होत्या तुमच्या घराकडे. त्यांना पण लेकर आहे, त्यांना पण पत्नी आहे, पत्नीला पण वाटतं वेळ द्यावा, लेकरांना पण वाटतं बापाला वेळ द्यावा. आज सकाळीच ते आमिर खानचं पेपरला आलं होतं. तो आपल्या कुटुंबासमेत बसला आणि तो म्हटला मी ही इंडस्ट्री सोडून टाकतो. का? माझ्या लेकरांना मी वेळ देऊ शकत नाही. आणि जस्ट मी ते वाचलं ना, मी म्हटलं अरे यांनी पैसा बिसा कमवून इंडस्ट्री सोडली तर यांना काही फरक पडत नाही, पण पाळकाला मात्र शेवटपर्यंत आपल्या कुटुंबाला वेळ देता येत नाही. का? कारण त्याचं कुटुंब चर्च असतं, त्याचं कुटुंब चर्च असतं. त्याला कधी दुःख पण व्यक्त करता येत नाही, त्याला कधी आनंदी पण होता येत नाही. तुमच्या आनंदामध्ये पाळकाचा आनंद, तुमच्या दुःखामध्ये पाळक दुःखी असतो. मला स्वतःला आठवतं की माझे वडील ज्यावेळेस वारले आणि तो दिवस शुक्रवार होता आणि मी गेलो, आई रडत होती. मग रडता रडता 2 शब्द तिला मी बोललो. कब्रस्तानमध्ये वडिलांना पुरलं, घरी आलो, गाडी धरली दुसऱ्या दिवशी शनिवारी, का तर रविवारी चर्च होतं. चर्च मधल्या लोकांना माहित पण नव्हतं की माझे वडील वारलेले आहेत, कारण आम्हाला दाखवता येत नाही आम्ही दुःखी आहे. का? तर आम्हाला तुमचे अश्रू पुसायचे असतात, आम्हाला तुमच्यासाठी रडायचं असतं. म्हणून सेवक त्याचं अंतःकरण जाणून घ्या. मी धन्य समजतो स्वतःला, माझं चर्च खूप चांगलं चर्च आहे. तुम्ही कसे आहेत मला माहित नाही, पण तुम्ही नक्की चांगले असाल, कारण तुमचे पाळक
जसे अप टू डेट राहतात त्याचं सगळं क्रेडिट तुम्हालाच आहे का? पाळक घडवण्यामध्ये मंडळीची जबाबदारी असते. त्यांना चांगल्यातलं चांगलं देण्याचा प्रयत्न करा, बेस्ट मधलं बेस्ट. त्यांनी सांगितलं की पहिला वाढदिवस केला, मग कोणीतरी 10 रुपयाचा श्रीखंड आणला. मला खात्री, ज्याने तो 10 रुपयाचा श्रीखंड आणला ना, प्रभू त्याला खूप आशीर्वाद देतात, भरपूर भरपूर आशीर्वाद. माझा पण पहिला वाढदिवस उभा पहिला वाढदिवस या लोकांनी केल्या, पोराने बळजबरीने गेली, कुणी सफारी, कुणी काय. आणि आता जर तुम्ही त्यांच्याकडे बघितलं, वेल सेटल आहे, त्यांच्याकडे सगळं आहे, काय नाही असं नाही. का तर देव वचनात असं दिलंय, कोणी माझ्या सेवकाला प्यालाभर पाणी दिलं तर प्रतिफळास मुकणारच नाही हो, कधीच मुकणार नाही. सेवकाच्या बाबतीमध्ये बेस्ट द्यायचं. आमीन म्हणलं का? जोरात आवाज द्या. नाताला तुमचे कपडे कमी किमतीचे, पण पाळकाचे कपडे सगळ्यात भारी असले पाहिजे. लाईव्ह ऐकता ऐकू द्या, मला काय फरक पडत नाही. ते काय पाळकाचं प्रमोशन करायला चालला, मी देवाच्या सेवकाचं प्रमोशन करतो. का? कारण माझा देव हा गौरवयुक्त देव आहे. त्यांच्याबरोबर थांबा, त्यांना त्यांच्या चेहरा पाहिल्याबरोबर तुम्हाला कळलं पाहिजे काहीतरी लागतंय. सेवक कधी सांगत नसतात, हो, कधीच नाही सांगत. मी स्वतः सेवक आहे, मला माहिती आहे, मी कधीच सांगत नाही. पण माझ्या मंडळीचे लोक माझा चेहरा पाहून बरोबर ओळखतात त्यांना काय पाहिजे, आणि मग सगळं भारी भारी ते मला आणून देतात. देवाची स्तुती असो तुमच्या मंडळीबद्दल. भरपूर शुभेच्छा. पण आज या चर्चच्या बाबतीमध्ये देव काय सांगत आहे, नेमकं चर्च म्हणजे काय, हे चर्च असतं तरी काय, याच्यामध्ये नेमकं काय असायला पाहिजे. काय चर्च म्हणजे 4 लोक एकत्र आले, मग त्या लोकांनी वचन ऐकलं, मग तिथं गाणे गायले जातात, तिथं आराधना केली जातात, मग आराधना संपली, लोक घरी गेले आणि पुढच्या रविवारी परत आले. मग कधीतरी शुक्रवारी प्रार्थना, मग कधी सोमवारी प्रार्थना, मग हाऊस ग्रुप, मग संपलं चर्च. परंतु चर्च म्हणजे ते नाही. आज आम्ही एका वचनाकडे जाणार आहोत, स्तोत्र संहिता त्याचा 63वा अध्याय आणि त्याचं दुसरं वचन. स्तोत्र संहिता 63वा अध्याय आणि त्याचं दुसरं वचन. काय आहे नेमकं चर्च, या चर्च मध्ये देव काय करत आहे, आणि या मंडळीकडनं, या चर्च कडनं देवाला काय अपेक्षा आहे. स्तोत्र 63 त्याचं दुसरं वचन. अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्र स्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे. दृष्टी लावली आहे. चर्च म्हणजे ज्याला म्हटलं पवित्र स्थान. लक्षात ठेवा. म्हणून मी आल्यावर म्हटलं की सगळ्यांनी शांत बसा. का शांत बसायचं? पवित्र स्थान आहे. ते ह्याच्या कानात कोणतरी बोललं, त्याच्या कानात कोणतरी बोललं, ते पावित्र्य नाहीये. कोणी झोप काढली, कोणी कुणाला चिमटे घेतलं, कोणी कुणाला काहीतरी बोलतं, हे पवित्र स्थान नाही. जिथं का ते पवित्र, आणि त्या पवित्र स्थानामध्ये नेमकं काय घडतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. हा लिहिणारा जो व्यक्ती ना, दावीद, त्या स्तोत्रामध्ये सांगतो की तुझ्या पवित्र स्थानाकडे, इंग्लिश मध्ये म्हटलं, टू सी दाय पॉवर अँड दाय ग्लोरी ॲज आय हॅव सीन इन युअर सँक्च्युरिटी. मी तुझ्या भवनाकडं, मी तुझ्या पवित्र स्थानाकडं आणि त्याचं अवलोकन केलं तर मला काय दिसलं, तर मला तिथं 2 गोष्टी दिसल्या. आणि त्या गोष्टी संबंधानं म्हटलं, पहिली गोष्ट काय, तर तुझं गौरव आणि तुझं सामर्थ्य. मंदिर पवित्र बनतं ना, देवाच्या लोकांमध्ये ती पवित्रता येते. पवित्रता या शब्दाचा अर्थ कपड्याशी संबंधित नाही. का देऊ नाही का? एखादं आम्ही काय म्हणतो पवित्रता म्हणजे, आमच्याकडे काय टेंडन्सी असते, कुणाला लात लागली, पाप लागलं. बायबलमध्ये त्याला पाप नाही बरं का, चुकून लात लागली. तर आम्ही चुकून लात लागली की लगेच म्हणतो पाप लागलं. आता पूर्वी आम्ही असंच करायचो शाळेत गेल्यावर, पाप लागलं. पवित्रता नेमकी कशामध्ये आहे? शास्त्रामध्ये काय म्हटलं माहिती का? कोणी आपल्या भावास अरे मूर्खा म्हटलं ना, तर त्याचा न्याय होणार आहे. चुकून लात लागल्याचं नाही होणार. पण मूर्ख शब्द जरी बोलला तर त्याचा न्याय होणार आहे. म्हणजे शब्दातली पवित्रता देव पाहतो. शब्दातली पवित्रता. मग
त्याच्या वचनात काय म्हटलं माहिती का, ज्यास तू परमेश्वराच्या मंदिरात पाऊल टाकशील ना, त्या सावधगिरी बाळ. सावधगिरी बाळ का? कारण तू देवाशी बोलत आहे. आता कोण बोलत आहे तुमच्याशी? देव त्याच्या वचनानं बोलतो ना. योहानाच्या शुभवर्तमानामध्ये म्हटलं नाही का, तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचनं मी तुमच्यामध्ये राहतो, म्हणजे माझी वचनं तुमच्यामध्ये राहणार आहे. हा देवाची वचनं म्हणजे देव या ठिकाणामध्ये आहे. आणि जिथं देव आहे तिथं पवित्रता असली पाहिजे. पवित्रता म्हणजे एक शांती असते बरं का. पवित्र लोकांकडे तुम्ही बघितलं की त्यांच्यावर शांती आहे. काय शांती त्यांच्यामध्ये, काय पीस आहे. एक चर्च पवित्र कधी ठरतं माहिती का, ज्या चर्च मधले लोक एकदम पीसफुल असतात, अधीन असतात. आणि मग एकदा चर्च पीसफुल बनलं, शांतीनं बनलं, चर्चच्या लोकांचे विचार बदलले, गंभीरपणे देवाची आराधना करू लागले, देवाच्या वचनाकडे ते लक्ष पुरवे लागले, देवाचा सेवक काय बोलतो ते त्याच्याकडे त्याचं लक्ष लागलं. तुम्हाला माहिती का, देव त्याच्या सेवकाच्या द्वारे लोकांशी बोलतो. का नाही का? देवाचा सेवक, मी असतं मनोज टेलोरे, देवाचा सेवक पास्टर कमलेश बनसोडे, हे बोलतात असं नाही, हे नाही बोलत. देव त्याच्या सेवकाकडनं त्याच्या लोकांशी बोलत असतो. आणि काय बोलतो माहिती का, आणि लोक जास्त ते ऐकतात. वाचा ते परत वचन, मी तुझ्या पवित्र स्थानाकडे अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास, तुझं वैभव पाहण्यास पवित्र स्थानी मी पवित्र स्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे. मी तुझ्याकडे म्हणजे देवाच्या मंदिराकडं आमची दृष्टी लागत असताना किंवा देवाच्या मंदिराकडे आल्यावर आम्हाला नेमकं काय पाहायचंय? त्याचं बळ आणि त्याचं वैभव. दोन गोष्टी. चर्चच्या नात्याने तुम्ही एकत्र येताना त्यास तुमच्याकडे पावित्र्य असलं पाहिजे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, पावित्र्य दोन शब्दाच्या द्वारे. पहिला शब्द, तुमच्या मंडळीमध्ये कोणीही वाद घालणार असता कामा नये. कोणीच वाद घालणार नाही पाहिजे. ज्या मंडळीमध्ये किती पण चांगली उपासना आराधना असू द्या, तुमच्याकडे मोठं बायबल असू द्या, तुम्ही किती पण प्रार्थना करणारे असू द्या, चर्च मध्ये एक सुद्धा वाद घालणारा व्यक्ती असेल ना, देव त्या चर्च मध्ये कधीच राहत नाही, कधीच नाही. आणि देवाला वाद घालणारे लोक पण चर्च मध्ये ठेवायचे नसतात. म्हणून बाळासाहेबांनी मगाशी सांगितलं ना, काही लोक आले आणि गेले. जे का गेले तर देवाला वाद घालणारे लोक नकोच होते. दुसऱ्या भाषेत मी तुम्हाला सांगतो, तुम्ही रेशनिंगचा गहू आणता, रेशनिंगचा तांदूळ आणता, त्या तांदळाला आणल्या भात घालता का हो? काय करता मग? जे निवडत नाही ते आळशी आहेत. निवडत नाही ते आळशी आहेत. हा, मग ते नवरा शिवाय देतो खाताना. प्रत्येक घासाला तो तिचा उद्धार करतो, का तर तो निवडलाच नाही ना तांदूळ. म्हणजे निवडणं, साफ करणं, त्यातले खडे तर काढावे लागतात का नाही? नाही खडे काढले तर काय होतील? दाताखाली येतील का नाही? आणि त्याचा त्रास तुम्हाला होईल का नाही? दात पडणार, मग काही पण खावं लागणार. मग चांगलं खायचं तर खडे गेलेच पाहिजे. येते का लक्षात तुमच्या? चांगलं खायचं तर खडे गेले पाहिजे. पाळत साहेब मला कधी कधी सल्ले विचारत, म्हणतो भगाव, ते विचारतात, अहो असं असं झालं, एक जाईल 10 येतील. हे सूत्र आतापर्यंत, एक जाईल 10 येतील. खऱ्यासारखं देव बाजूला काढतो का? कारण मंडळीमध्ये शांती टिकून राहायला पाहिजे, पावित्र्य टिकून राहायला पाहिजे, पावित्र्य टिकून राहायला पाहिजे. ज्या दिवशी मंडळीत पावित्र्य टिकून राहतं ना, एक शब्दाच्या द्वारे तुम्ही कसा व्यवहार करत आहात. दुसरी गोष्ट कान देऊ नाही का, चर्च जे आहे, तुझं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे. लक्षात ठेवा, ही बिल्डिंग, या बिल्डिंग मध्ये मंदिर आलं, हे बिल्डिंग म्हणजे मंदिर नाही बरं का. ही बिल्डिंग कशासाठी आहे? दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो. हे तुमची बिल्डिंग, इमारत आहे, आणि इमारतीमध्ये हे सगळं तुम्ही ठेवलं. कॅसिओ ठेवला, बॉक्स ठेवला, त्यानंतर ते मिक्सर ठेवला, तिथं कोंगो आहे, हे सगळ्या वस्तू तिथे ठेवलेल्या आहेत. या प्रत्येक वस्तूचं व्हॅल्यू आहे, ही किंमत आहे त्याची. मग हे वस्तू ठेवण्याचं ठिकाण, मग ही बिल्डिंग म्हणजे चर्च झालं का? अहो ह्याच्यात वस्तू आहेत की या सगळ्या, पण त्या उपयोगाच्या आहेत.
त्या उपयोगाच्या आहेत. मग चर्च नेमकं आहे तरी काय? बायबल सांगतं जिथं देव उतरून येतो. मला वाटतं एक वचन तुम्हाला वाचल्यावर त्या ठिकाणामध्ये कळेल की कशा पद्धतीनं देव या ठिकाणामध्ये या चर्चमध्ये काम करतो आणि कसं देव त्या ठिकाणात त्याचं सामर्थ्य. लुकाचं शुभवर्तमान 6 अध्याय 12 पासून 19 पर्यंतची वचनं. लुकाचं शुभवर्तमान 6 अध्याय 12 ते 19 वचन. लुकाचं शुभवर्तमान 6 अध्याय 12 ते 19 वचन. लवकर लवकर वाचा आणि लवकर लवकर शिका, कारण हे संपल्याशिवाय मी तुम्हाला पण सोडणार नाही. एकच आमेन म्हटले. त्या दिवसात असं झालं की एकदा तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला. मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यास बोलाविले. त्याने शिष्यास बोलावलं आणि त्यातून पुढील 12 जणांस निवडून त्यास प्रेषित असे नावही दिले. त्याला प्रेषित असं नाव दिलं शिमोन. याला त्याने पेत्र हेही नाव दिलं. व त्याचा भाऊ अंद्रिया याकोब योहान फिलिप. हे सगळं का वाचतो त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. बर्तलमय मत्तय थोमा अल्फाचा मुलगा याकोब जिलोत म्हणलेला शिमोन याकोबाचा मुलगा यहुदा आणि जो पुढे निघाला सगळं ऐका, सगळ्यावर लक्ष केंद्रित करा. जो पुढे द्रोही निघाला तो यहुदा इस्करियोत. येशू त्यांच्या बरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय आणि सर्व यहुदिया व यरुशलेमेतून व सिदोन याकडल्या समुद्रापासून त्याचे श्रवण करावयास. काय करावयास? श्रवण करावयास. व आपले रोग बरे करून घ्यावयास. जे लोक आले होते त्याचा मोठा जमाव तेथे उभा होता. जेव्हा ते अशुद्ध आत्म्यांनी पिडलेले होते त्यास त्याने त्यानं बरे केले. तेव्हा सर्व समुदायाची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती. सगळ्यात महत्वाची गोष्ट, चर्च म्हणजे नेमकं काय? कोणत्या उद्देशानं देवानं मंडळीची स्थापना केलेली आहे? मी तुम्हाला सांगितलं, दावीद म्हणतो की त्याच्या पवित्र स्थानाकडे मी पाहत आहे आणि या पवित्र स्थानामधनं त्याला काय दिसत आहे? तो म्हणतो बल आणि गौरव, 2 गोष्टी दिसल्या पाहिजे. पण त्याच्यासाठी मंडळीने पवित्र व्हायला पाहिजे. आता मंडळीने पवित्र होण्यासाठी, चर्चनं पवित्र होण्यासाठी काय केलं पाहिजे? परत मी तुम्हाला सांगतो, चर्च म्हणजे बिल्डिंग. आता बिल्डिंग म्हणजे चर्च म्हटल्यावर याला काय पवित्र करणार आहे तुम्ही? भिंतीमध्ये काय पवित्र आहे? मग अपवित्र आहे कोण? बिल्डिंग मधले लोक. बिल्डिंग म्हणजे चर्च नाही. तुम्ही तर निवडलेला अंश राजकीय याजकगण आहात. देवाला चर्च पवित्र करायचंय. चर्च पवित्र करायचं म्हणजे कुणाला पवित्र करायचंय? आता आपल्याकडे ती पद्धत नाही. शिंपडलं की झालं पवित्र, गोमूत्र घेऊन. मग चर्च पवित्र होणार कसं? आणि चर्च ज्या दिवशी पवित्र होईल त्या चर्च मधल्या 2 गोष्टी बाहेर पडणार. मी त्या गोष्टीवरती तुमचं फोकस करत आहे. पण मुख्य भाग काय? चर्च पवित्र व्हायला पाहिजे. चर्च पवित्र होतं कसं? पहिलं तर सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं, शब्दानं चर्च पवित्र बनतात. चर्च मध्ये शांती असली पाहिजे. जे देवाचा सेवक बोलतो ना, ते तुम्हाला जसं सांगतो तसंच तंतोतंत पालन करायचं. का पालन करायचं? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. बरेच लोक पाळकाला सल्ला द्याल, बाळासाहेब असं करा ना, एक काम करा, मी खाली बसतो. आता तुम्हाला एवढी अक्कल आली पाळकाला शिकवण्याची आणि तुमचं तारण पाळकानं केलं. उद्या शाळेमधला एक विद्यार्थी उठला तर म्हटलं, सर हे गणित असं नाही, डस्टर फेकून मारेल तो सर, नाही का? अरे बाबा, मला तुला शिकवायला इथं उभं केलंय, मी डीएड केलंय, माझं ट्रेनिंग झालंय, हे सगळं मी शिकून येऊन तुला शिकवायला लागलो. प्रॉब्लेम काय माहिती का? तू दुसरीकडे क्लास लावला. येते का लक्षात? दुसरीकडे क्लास लावला
की तिकडून ते वेगळ्या पद्धतीचं गणित शिकवतात, पण गणिताचं खरं उत्तर तुमचा शिक्षकच तुम्हाला देईल का? कारण त्याला अपॉइंट केलेलं असतं गव्हर्नमेंटने. तसं आम्हाला सुद्धा अपॉइंट देवानं केलेलं आहे. त्याच्यामुळं देवाचा सेवक सांगतो ते फायनल. आम्ही म्हणाल का? मग बाकीच्या कुठं तरी जाऊन शिकवणी लावली ना, संध्याकाळची कुठली तरी एक प्रार्थना, कोणतरी घरी येतो, तो घेतो, तो तुमचा पाळक असा, तुमचा पाळक तसा, तुमचं हे चुकीचं, तुमचं ते चुकीचं. अहो, असल्या अशुद्ध मंडळीमध्ये कधीच गौरव उतरून येत नाही. जी मंडळी देवाच्या सेवकानं सांगितलेल्या वचनाचं पालन करते त्या मंडळीमध्ये पावित्र्य आहे. त्या मंडळीमध्ये पावित्र्य आहे. तुमचं काम काय? पावित्र्य टिकून ठेवायचं. लक्षात ठेवा, तो वचनरूपी जलस्नानानं तुम्ही शुद्ध झालेला आहात. हे वचन तुम्हाला शुद्ध करणार आहे आणि त्या वचनाचं अनुसरण तुम्हाला करावंच लागणार. म्हणून शब्दानं शुद्ध. दुसरी गोष्ट, चर्च मध्ये कोणीही व्यसन करणार असता कामा नये, कारण तुझं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे. काही लोक म्हणतात, नाही हो, मी चर्च मध्ये खात नाही पण बाहेर जाऊन खातो. चर्च मध्ये मी मिस्त्री लावत नाही बरं का पाळक साहेब. घरी गेल्यावर ते लावल्याशिवाय किक बसत नाही. शास्त्र काय सांगतं? तुझं शरीर कोण आहे? जिवंत देवाचं मंदिर. मग तुम्ही परत बिल्डिंग कडे आला, इथं नाही करत. घरी जाऊन करताना त्याच्यानं मंदिर अपवित्र बनतं. लक्षात ठेवा. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही बिल्डिंग मध्ये येता पण चर्च म्हणून येता. दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र जमतील तर मी त्यांच्यामध्ये हजर आहे. जहां 2 या 3 जमा होगे मैं हूं हाजिर. मग आता तो कसा येईल? जर तुम्ही बिडी पिता, जर तुम्ही तंबाखू खाता, जर तुम्ही दारू पिता, जर तुम्ही भांडण करता, जर तुम्ही शिवीगाळ करता, जर तुम्ही व्यभिचार करता, जर तुम्ही निंदा करता, तुम्हाला सगळ्या वाईट गोष्टी आवडतात, पण तुम्ही म्हणता नाही आमचं चर्च पॉवरफुल. अरे कुठलं तुझं चर्च पॉवर? चर्च म्हणजे तू आहे. चर्च म्हणजे तू स्वतः आहे. मग परमेश्वर आता काय होतं माहिती का? जसं तुम्ही चर्च मध्ये येता, मंडळीमध्ये येता, दावीद काय म्हटला? मी देवाच्या पवित्र मंदिराकडे पाहिलं आणि त्या मंदिरामध्ये मला गौरव दिसलं आणि मला सामर्थ्य दिसलं. असंच लिहिलं ना? काय लिहिलंय? अशा प्रकारे तुझं वैभव म्हणजे गौरव, तुझं गौरव किंवा तुझं वैभव. ऐका नीट, त्या मंडळी पवित्र बनते. मंडळीमध्ये व्यसन नाही. मंडळी देवाच्या वचनाचं पालन करणारी आहे. मंडळी आता कोणती वचन आहेत? पवित्र मंडळी संबंधाने बोलत आहे. जी मंडळी देवाच्या आज्ञेचं पालन. 2च आज्ञा मी तुम्हाला सांगतो, जास्त नाही सांगत. 2 आज्ञाच्या द्वारे तुम्ही स्वतःला शुद्ध करणार आहात. पहिली गोष्ट, शब्बाताचं पालन. प्रत्येक शब्बात रविवार देवाची आज्ञा आहे. 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ कसा पाळ? म्हणजे मंडळी पवित्र होण्यासाठी काय केलं पाहिजे? पण कशी पवित्र होणार? 6 दिवस श्रम कर, 7वा दिवस तुझा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ पवित्रपणे. म्हणजे तुम्हाला चर्च मध्ये जाऊन देवाचं वचन ऐकल्यावर तुम्ही शुद्ध होणार आहात ना. देवाचं वचन ऐकायला पाहिजे का नाही? मग त्याच्यासाठी कोणतीच कारण सांगू नका. मला माहिती तर बरेच मासे धरणारे आले. मी मासे धरायला गेलो मग चर्चला नाही आलो. मग कोण म्हणतं मी गौंडी काम करायला गेलो चर्चला नाही आलो. अरे मंडळी अपवित्र झाली का? तर देवानं तुम्हाला नियम दिला होता, आज्ञा दिल्या होत्या. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या शिस्त्रा लोकांना देवाने हा नियम दिला ना, तो म्हटला 6 दिवस रोजच्या पुरता मानना जमा करा. 7व्या दिवशी ज्यास तुम्ही मानना जमा करायला जाल असं लिहिलंय. 6 दिवस तुम्ही मानना जमा केला आणि दुसऱ्या दिवसाचा मानना तुम्ही जमा केला ना, तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी तो मानना सडलेला असेल. पण ज्या दिवशी 6व्या दिवशी तुम्ही याल, त्यास तुम्ही 2 दिवसाचा मानना जमा कराल तर तुमचा मानना सडणार नाही. तो 2 दिवसाचा मानना असेल. का? देव 7व्या दिवसाला त्यांनी एवढं महत्व दिलं की ज्यावेळेस तुम्ही तो दिवस पाळता तुम्हाला 7व्या दिवसातले दुप्पट आशीर्वाद देव देत असतो. याच्यासाठी तुम्हाला शुद्ध आणि पवित्र बनणं गरजेचं आहे. चर्चकडे अट्रॅक्ट व्हा. दुसरी गोष्ट, पहिला तर शब्दाविषयी आणि दुसरी गोष्ट देवाला देण्याविषयी. आमीन म्हणाल का? आपला दशांश
असं म्हटलं की जो देवाला दर्शवून देत नाही ना त्याचं अर्पण सुद्धा अशुद्ध अर्पण आहे. तुमचं अर्पण जर शुद्ध व्हायला पाहिजे ना, तुमचा पगार शुद्ध व्हायला पाहिजे. मला आता तेवढं बोलत बसायचं नाही, माझा मुख्य भाग आहे. पण काय करू, प्रस्तावना सांगितल्याशिवाय तुम्हाला त्यातलं गांभीर्य आणि त्यातला गाभा तुम्हाला समजणार नाही. मला तुम्हाला देवाचं गौरव आणि देवाचं सामर्थ्य हे चर्च मध्ये आहे आणि ते सामर्थ्य, देवाचं गौरव आणि सामर्थ्य तुमच्या मंडळीतून बाहेर पडलं पाहिजे. मग त्याच्या अगोदर 2 गोष्टी तुम्ही करा. पहिली गोष्ट तर शब्दात कधी चुकू नका. काही पण उद्या इकडचं जग तिकडं उद्या, शब्दात कधी चुकवायचं नाही. चुकवायचं नाही म्हणजे तुम्ही म्हणाल नाही कितीला चर्चे पाळायचं आहे तुमचं, सकाळी 11 ते 2 आहे. मग काही लोक म्हणतात की 11 ते 2 आहे ना, 1ला जाऊ. 1ला गेलं तर चालतंयच की, त्याला काय कुठंतरी पाळकाचं थोडं तर काही लोक गाणे तर झाले असतील ना. ड्युटीवर गेल्यावर सरकार तुम्हाला बरोबर कार्ड पंचिंग करतं का नाही? मोदी आल्यापासून तर लय गोंधळ झालाय. थंब मारायचं, कितीला आला कितीला गेला बरोबर नीट आहे का. मोदींनी काय सिस्टम केली माहिती का, त्याने सांगितलं तुम्हाला बाहेर चहाला जायचं, परत हाताला थंब द्यायचा का, किती वेळ चहाला गेला ते पण कळायला. आता मोदीला सगळं कळायला पाहिजे. देवाचं पण तुमचं रेकॉर्डिंग चालू आहे, कोण येतं कोण बसतं, कोण मध्ये उठून जातं, कोण बाहेर येतं. कार्ड पंचिंग व्हायला लागले, कार्ड पंचिंग व्हायला लागले. कोणीतरी मोबाईलवर बोलत हॅलो हॅलो करत तिथे चाललं, इकडे देव बोलायला लागला आणि इकडे बोलतोय दुसरा व्यक्ती. शुद्ध होण्यासाठी 2 गोष्टी तुमच्यासाठी आवश्यक आहे. पहिली गोष्ट, तुम्ही देवाच्या मंदिरात येताना तुमचा 10वा भाग प्रभूला दिला तर तो काय म्हटला, मी त्या माझ्या पवित्र मंदिराकडे पाहिलं आणि तिथं पाहिल्यावर 2 गोष्टी मिळणार, एक तर सामर्थ्य, एक तर पावर आणि दुसरी गोष्ट वैभव. मग पवित्र होण्यासाठी ऐका, मुख्य भाग मी तुम्हाला आता सांगणार आहे. मग आता मंडळी पवित्र झाली, मंडळीतले लोक चर्चवरती अगदी वेळेवरती यायला लागले. 11 साडे11ला म्हटल्यावर तेवढ्याच वेळेत चर्चमध्ये त्यांचं पाऊल पडायला लागलं. देवानं पाहिलं तो म्हटला या लोकांना माझं महत्व, माझा इम्पॉर्टन्स कळायला लागलेला आहे. इथं काय ते त्यांच्या लक्षामध्ये आलं. मग आता तो काय करतो माहिती का, जसं चर्च देवाच्या आज्ञेचं पालन करून पवित्रतेकडे चर्च जाऊ लागतं, त्यास परमेश्वर ठरवतो आता माझं खरं काम मी दाखवणार आहे. आणि खरं काम काय माहिती का, ऐका, येशू ख्रिस्त रात्री डोंगरावरती प्रार्थना करत होता असं मी वाचलं. आणि ज्यावेळेस तो प्रार्थना करून खाली आला, खाली आल्याबरोबर त्यानं 12 शिष्यांना बोलवलं. ऐका, 12 शिष्यांना त्यांना बोलवलं. तसं आता बाळक साहेबांनी सांगितलं कोण सेवेला तयार आहे. त्यांनी प्रार्थना केली, प्रार्थनेच्या अंतःकरणानं या सगळ्या शिष्यांना बोलवलं आणि ते शिष्य तिथं आले. पण असं लिहिलं त्यांच्यामध्ये एक यहुदा इस्करियोत होता ज्यानं येशूला धरून दिलं. येशूला धरून दिलं. त्यांच्यामध्ये एक यहुदा इस्करियोत होता. असं त्या ठिकाणात मी तुम्हाला 12 शिष्यांची नावं वाचून दाखवली. का वाचून दाखवली माहिती का, मला तुम्हाला हे समजावून सांगायचंय. परमेश्वर नावानिशी तुम्हाला ओळखतो. सेवा करताना नावानिशी, नावानिशी. येशूने त्यांना नावानिशी बोलवलं, इकडे या. आता तुम्हाला वाटलं की नाही चला आता त्यांनी बोलले, बाहेरून वक्ते आले, आपण जाऊन नुसतं उभं तर थांबू. आणि काय तिथं असं म्हटलं, येशूला धरून देणारा शिष्य, येशूला हे पण माहिती होतं याच्यामध्ये एक जो आहे ना तो मला धरून देणार आहे हा खोटा व्यक्ती आहे. या खोट्या व्यक्तीचा उल्लेख तिथं केला गेलेला आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, चर्च मध्ये येताना खोटेपणा असू देऊ नका. सेवा करताना मनोभावे सेवा. ज्या दिवशी मंडळी मनोभावे सेवा करेल, समर्पितपणे सेवा करेल, त्याला एक कळेल कोण पाहत नाही पण माझा देव मला पाहतो, नावानिशी मला पाहतो. माझा स्वभाव, माझं जीवन, माझे विचार या सगळ्या गोष्टीचा तो साक्षीदार आहे. म्हणून लक्षात ठेवा, माणसाला तुम्ही ठकवाल पण देवापासून कोणी आणि लपू शकत नाही. देव प्रत्येकाची प्रकृती जाणतो, प्रत्येकाचा स्वभाव जाणतो. म्हणून ज्या ठिकाणात तुम्ही आलेला हे देवाचं मंदिर, हे पवित्र स्थान, हे साधं सुद्धा ठिकाण नाही. बायबल सांगतं येशूने त्यांच्या डोक्यावरती हात ठेवले आणि हात ठेवल्यानंतर नीट ऐका, ज्या चर्च मध्ये सेवा आहे, हात वर ठेवणं आहे, तो म्हणतो की तिथं माझं सामर्थ्य, माझं वैभव तिथं कुठं असणार आहे, ज्या चर्च मध्ये
जसं 12 शिष्यांच्या डोक्यावर हात ठेवला गेला, 12 सेवक तयार झाले. ज्या मंडळीमध्ये सेवक नाहीत, ज्या मंडळीमध्ये सेवा नाही, त्या मंडळीमध्ये ना परमेश्वराचं सामर्थ्य आहे, ना परमेश्वराचं वैभव आहे. आज जर या मंडळीमधनं एवढे लोक उभं राहिले, मला तुम्हाला सांगायचं, ते गौरव आणि सामर्थ्य याच्या तुम्ही जवळ आलेले आहात, याच्या तुम्ही जवळ आलेले आहात बिबलिकली. आणि मी तुम्हाला सांगतो, आता ते दिवस लांब नाही ज्यावेळेस तुम्ही उभं राहाल, प्रामाणिकपणे सेवा करायला सुरुवात कराल. एक गोष्ट ध्यानात ठेवा, सेवा करताना देवाला सगळ्यांविषयी माहिती असते. फक्त यहूदाचंच नाव सांगितलं, काय लिहिले वाचावर सुरेश ब्रदर? यहूदा समाजाने काय म्हटलं? आणि जो पुढे द्रोही निघाला. पुढे काय? द्रोही निघाला. याच्यात पण एक कोणतरी द्रोही असेल. वक्त आने पर पता चलेगा, वक्त आने पर. आता सगळेच म्हणतात नाही आम्ही पाळत साहेब, तुम्हाला लई विश्वास आहे. लई आहे हो, बाहेर जाऊन काही काही करता माहिती नाही ना आम्हाला. एक द्रोही आहे आणि आज जगातल्या प्रत्येक मंडळ येशू मध्ये होता तर इथं का नसणार हो? पण साहेब एक द्रोही आहे, लक्ष ठेवा. काही लोक म्हणतील कुठनं यांना आणलं, हे तो हमारी पोल खोल रहे. पण हे आहे, शास्त्रात लिहिलेले सांगतो, एक द्रोही असं बरं, त्याच्यावर जोर द्यायचा. आणि जो पुढे द्रोही निघाला. पुढे द्रोही निघाला. यहूदा इस्करियोत. तो कोण आहे? यहूदा इस्करियोत. द्रोही कोण आहे? यहूदा इस्करियोत. मंडळीशी गद्दारी करणारा कोण आहे? द्रोही. नाव सांगा. यहूदा. कोण आहे? यहूदा इस्करियोत. एक यहूदा. जगातल्या प्रत्येक मंडळात एक यहूदा असतोच, जगातल्या प्रत्येक मंडळांमध्ये. 12 शिष्याने सावध असलं पाहिजे ना, 12 शिष्याने सावध असलं पाहिजे. माझा उद्देश काय आहे? त्या लोकांमध्ये 12 मध्ये एक द्रोही होता आणि येशूला ते माहिती होतं. म्हणून तर वनस्पती जाण्याच्या अगोदर शेवटच्या भोजनामध्ये येशू म्हटलं नाही का, जो येईल माझं चुंबन घेईल, माझ्या हातामध्ये ताटामध्ये हात घालेल आणि मला घास भरवेल, तोच मला धरून देणार आहे. कशाला टाळ्या वाजवता? धरून दिला काय टाळ्या वाजवता? अहो त्याला मारलं पाहिजे जोड्याने. आता द्रोह्याला एक धरून देणार आहे, एक धरून देणार आहे. खरी गंमत त्याच्या पलीकडे आहे हो. त्याने खून सांगितली होती. काय खून सांगितली होती? ज्यानं चुंबन घेईल, ताटात हात घालेल मला, आणि तो मला काय करेल? धरून देईल. मग 11 शिष्यांसमोर यहूदा आला, ताटात हात घातला, येशूला घास भरवला, आणि एवढं सांगून सुद्धा एकाच्या पण लक्षात आलं नाही हा द्रोही. मंडळीमध्ये असतोच प्रॉब्लेम आहे. लोक पाळकाच्या ताटात हात घालून खातेत आणि पाळकाला धरून देतेत. पाळकाला धरून देतात म्हणजे काय? सगळं पाळकाचं काहीतरी वाईट सांगत बसायचं, तरी आम्ही शिष्य म्हणून. असं म्हणले पाळक साहेब? आम्हाला नाही होतं हे माहिती. तुम्ही काय सीआयडी आहे का? तुम्ही न्यायाधीश आहे? तुम्हाला माहिती झाल्यावर लगेच पाळकाला फाशी देणार? यहूदा चिन्ह काय? जो ताटामध्ये खातो आणि द्रोहपणा करतो तो यहूदा आहे. पण तरी सुद्धा लक्षात घ्या, तरी सुद्धा चर्च, बरेच लोक म्हणतात नाही आमच्या मंडळीतनं अमका व्यक्ती गेला, आता आमच्याकडचं पावर गेलं. नाही, चर्च व्यक्तीवर चालत नाही, देवावर चालतं, पवित्र आत्म्यावर चालतं, व्यक्तीवरती चालत नाही. हे तिथं स्पष्टपणे लिहिलं. त्यांच्यामध्ये एक यहूदा जो द्रोही निघाला, त्याच्या संबंधानं म्हटलं सगळ्या शिष्यांची, 12 शिष्यांची नावं दिली. मी आज तुम्हाला तेच सांगत आहे, तुमचं नाव येशूकडे आहे, पण प्रश्न तो आहे त्या नावातला द्रोही तर तुम्ही नाही ना, तुम्ही चुकीची व्यक्ती तर नाही ना. ओळखायचं कसं? ताटातलं खाऊन, ताटामध्ये हात घालून येशूला पकडून देणार. तसं लक्षात ठेवा, सेवकाला कोणी सुद्धा शब्दात पकडू नये, वचनात पकडू नये. का? कारण सेवकाच्या बाजूनं मंडळी नसली तर देव असतो. प्रिया, येशूच्या बरोबर देव होता. यहूदानं त्याला धरून दिलं. येशू सेवक आहे. तो म्हटला नाही का, मी सेवा करून घेण्यासाठी नाही, कशासाठी आलो? म्हणजे तो सेवक आहे, तो सेवक आहे. आणि
त्या सेवकाच्या विरोधामध्ये जाणारा यहुदा, ही संस्कृती, हा स्वभाव कोणामध्ये असता का म्हणे ऍज अ चर्च. आता त्याच्या पलीकडे बघा काय. आता मी सांगतो तुम्हाला, याच्यामध्ये काय, या चर्च मध्ये काय, देवाचं गौरव आहे, देवाचं वैभव आहे आणि परमेश्वराचं सामर्थ्य. आता प्रभूने सांगितलं, काय सांगितलं, 12 शिष्यांची निवड केली आणि इथं देवाचं सामर्थ्य उतरून आलं. आता हे निवड करत असताना आता प्रभूचं सामर्थ्य, प्रभूचं गौरव, प्रभूचं वैभव, मग यहुदामुळे ते वैभव त्याच्यातलं निघून गेलं का? खाली वाचा बरं काय घडलं. येशू त्यांच्याबरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला. सपाटीच्या जागेवर उभा राहिला आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय आणि सर्व यहुदिया व यरूशलेम येथून व सोर व सिदोन याकडल्या समुद्र किनाऱ्यापासून त्याचे श्रवण करावयास. काय करावयास? श्रवण म्हणजे ऐकणं बरं का. मंडळीमध्ये कशासाठी यायचं? कोणाचं ऐकायला? म्हणजे देवाचं, येशूचं नाही का? मग तुम्ही एकमेकाचं ऐकता का? म्हणून चर्च मध्ये आल्यावर कोण कानात फुसफुस करतं ना, कोपरा मारायचा, चुप, मी तुझं नाही येशूचं ऐकायला आले, मी तुझं नाही येशूचं ऐकायला आले. श्रवण करण्यासाठी लोक आले. सुटलं ना घरी जाताना सुद्धा वाटेत दुसऱ्या कोणत्या चर्चा नको आहे, येशू काय बोलला याच चर्चा. हे मंडळी बर का, हे मंडळी, ते चर्च ज्याला पॉवरफुल चर्च म्हटलेलं आहे, ज्याला वैभव आणि गौरव उतरून येणारं चर्च म्हटले, या चर्चचं वैशिष्ट्य काय? आता हे चर्च जर असं झालं, असं लिहिलंय तिथं, जसं तुम्ही कुठून आला मला माहित नाही, पण तिथून पण बरेच ठिकाणातून लोक आले होते. कुठून आले होते? कुठून? सोर सिदोन याकडल्या समुद्र किनाऱ्यापासून, म्हणजे उजनीपासून. आता आपल्याकडे तर समुद्र नाही, मग आम्हाला उजनीच्या लोकांना सुवार्ता सांगायची, त्यांना सांगायचं या एकदा चर्च मध्ये येऊन बघा काय होतं तिथं. आणि मग हे लोक आता जे निवडलेले किती होते काय माहित नाही मला, किती लोक सेवेसाठी पुढे आले. आता तुम्हाला काय करायचं, येशूचे शिष्य खूप होते, सगळीकडे गावागावात जाऊन सांगितले, चला इंदापूरच्या चर्चला, चला इंदापूरच्या चर्चला, चला इंदापूरच्या चर्चला. मग इंदापूरच्या चर्च मध्ये काय, आता प्रभूनं हे कामकरी पाठवले आणि मग शिष्य, सेवा करणारे शिष्य म्हणजे सेवा करणारे, लक्षात घ्या. आणि शिष्यानं काय सांगितलं, जाऊन सर्व राष्ट्रास शुभवर्तमान सांगा. लीडर्स कशासाठी आहे? शुभ वर्तमान सांगण्यासाठी. परत ऐका, लीडरशिप करताना ना, तुमचा नवरा दारू पितो का आणि तुमची सासू तुमच्याशी भांडण करते का, मग नवरा किती पगार देतो आणि तुमचं घरातलं कसं चाललंय, माझी सासू पण मला अशीच त्रास देते, माझी सून पण मला अशीच त्रास देते, आणि मग तुमच्या नवऱ्याची तुम्ही जिरवा, तो दारू पिऊन आल्यावर त्याला भाकरच देऊ नका. ही सुवार्ता नाही. तुम्ही घरामध्ये गेल्यावर येशूच्या नावाचीच घोषणा करता आली पाहिजे. मी चर्च विषयी सांगत आहे. कुठला गौरव, कुठला वैभव आहे, ह्याच्या पलीकडे घडणार आहे काहीतरी. हे तुम्हाला प्रॅक्टिकली करता आलं पाहिजे, व्यक्तिगतरित्याने तुम्हाला करता आलं पाहिजे. कोणतंही कुटुंब मंडळीमध्ये सेवा करत असताना जर फक्त येशूचाच प्रचार तुम्ही केला, ख्रिस्तच तुम्ही गाजवला, प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव त्या ठिकाणामध्ये सांगितलं गेलं, तर त्याचा परिणाम काय होतो? खाली वाचा आता काय घडलं. त्याचे श्रवण करावयास, आपले रोग बरे करून घ्यावयास जे लोक आले होते त्यांचा मोठा जमाव तेथे उभा होता. तेव्हा जे अशुद्ध आत्म्यांनी पिडलेले होते त्यास त्याने बरे केले. कोणी बरं केलं? आता स्तोत्र 63:2 मध्ये आम्ही वाचलं नाही का, मी माझी दृष्टी तुझ्या पवित्र मंदिराकडे लावली आणि तिथून मला सामर्थ्य दिसलं, तिथून मला तुझं गौरव दिसलं, तुझं वैभव दिसलं. आता तुमची दृष्टी, तुम्ही चर्चच्या नात्यानं ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही करत आहात. आता चर्च अशा पद्धतीनं येशू वचनाचा प्रचार करत आहे. देवाचं वचन ऐकण्यासाठी लोकांनी गर्दी केली. आता गर्दी केल्याबरोबर तो म्हटला, तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचन तुमच्यामध्ये, म्हणजे वचनाच्या द्वारे देव तुमच्यामध्ये आहे. आता वचन सांगितल्याबरोबर, वचनाकडे लोकांनी कान दिल्याबरोबर, वचनाला रिस्पॉन्स दिल्याबरोबर मंडळी देवाचं ऐकण्यासाठी आतुर झालेली असल्या कारणानं असं लिहिलं, स्वर्गीय सामर्थ्य उतरून आलं, येशूमध्ये ते आलं आणि जेवढे लोक त्या ठिकाणामध्ये होते
ते सगळे बरे झाले. ते सगळे बरे झाले का? कारण चर्च मध्ये सामर्थ्य आहे. लक्षात ठेवा, तुम्ही इथं बसलेली प्रत्येक व्यक्ती येणाऱ्या दिवसामध्ये या चर्च मध्ये तुम्ही असंच राहणार नाही. माझा विश्वास आहे ज्या चर्चचं आणि खरं स्वरूप लोकांना समजेल, ज्या तुम्हाला कळेल मी साधा सुद्धा व्यक्ती कोणी नाही, मी प्रभूचं सामर्थ्य घेऊन जाणारा व्यक्ती आहे. मी सुरुवातीला सांगितलं चर्च म्हणजे तुम्ही आहात. देव तुमच्याशी बोलत आहे, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे आणि येणाऱ्या दिवसात असं घडेल. असं प्रेषितांच्या काळामध्ये घडलं. प्रेषित लोक रस्त्यानं चालत होते आणि दावीद म्हणतो मी तुझ्या मंदिरातलं सामर्थ्य, तुझ्या मंदिरातलं वैभव पाहिलं. आता सामर्थ्य काय प्रेषितांना कळलं. आणि प्रेषित लोक पूर्वी तसे नव्हते. या प्रेषितांचं वैशिष्ट्य काय माहिती का? सगळे भिन्न स्वभावाचे लोक. पेत्र शिव्या देणारा, तलवार काढली पेत्रानं, 3 वर्ष येशूच्या संगती राहिला आणि येशूला पकडल्याबरोबर असं लिहिलं त्याने येशूला शिव्या दिल्या. थोमाचा स्वभाव, तू ख्रिस्त नाही पै असला तर मला तुझ्या कुशीमध्ये हात घालू दे आणि तुझ्या हातामध्ये बोट घालून बघू दे मला तू ख्रिस्त आहे का. येशूलाच त्याने 3ऱ्या दिवशी त्याने हेच म्हटलं, मला हात पहिले दाखव, मला हात घालून बघायचंय. योहान कसा माहिती का? प्रभूजे तुझं वचन ऐकत नाही, स्वर्गात अग्नी पाठवून यांना जाळून टाक. बघा योहानाचं 3.5 वर्षामध्ये हे सगळे शिष्य असे सर्किट निघाले, एक पण धड नाही, सगळे सर्किट. सगळ्यांमध्ये थोमा अविश्वासू, पेत्र शिव्या देणारा, योहानाला राग येतो. बाकीचे लोक तर कोण कुठं दिसतंय, बाकीच्या शिष्यांचं नाव गाव पत्ताच काय नाही. अभिषेक घेतला आणि कोपऱ्यात जाऊन बसले. किती 12 शिष्यांचा अभिषेक केला का नाही? मग पवित्र शास्त्र वाचल्यावर तुम्हाला मग जास्तीत जास्त बघितलं तर तुम्हाला कोण दिसतं? थोमा. त्याच्यानंतर तुम्हाला दिसतो पेत्र, त्यानंतर तुम्हाला दिसतो याकोब, तुम्हाला योहान. बाकीचे शिष्य कुठे येतो? त्यांच्याकडनं काही काम घडलं नाही, ते कुठंतरी आणि लप्पा झाले आणि गायब झाले. का? सगळे भिन्न स्वभावाचे होते. पण तरी सुद्धा येशूनं त्याने आपल्या हातामध्ये घेतलं आणि तो काय म्हटला, आता या ठिकाणात मला काहीतरी करायचंय. काम देऊ नये का? तुमचे स्वभाव कसे का असेना, पण प्रभू ज्या दिवशी ते सामर्थ्य पाठवेल ना, शिव्या देणारा पेत्र उभा राहिला, त्यास त्याने 3,000 लोकांचं तारण केलं. 3,000 लोकांच्या बाबतीत 3,000 लोकांच्या बाबतीत. का? कारण त्याला कळालं या मंदिरामधली पावर आता माझ्यामध्ये आहे. येशूला डोंगरावरती त्यानं पाहिलं. येशू हे शिष्यांची निवड करताना त्यानं सगळ्यांना डोंगरावरती बोलवलं. त्याने दाखवलं डोंगरावर तो उतरून यायला लागला. हे 12 लोक खाली बसून वाट पाहायला लागले, कधी गुरुजी येतात, कधी गुरुजी येतात. आणि गुरुजी खाली आले आणि मग सगळ्यांच्या डोक्यावर हात ठेवला. हात ठेवताना एक गोष्ट त्याला प्रॅक्टिकल दाखवायची होती. इकडे त्याने हात ठेवला आणि असं लिहिलं, वेगवेगळ्या गावातनं लोक आले होते आणि सगळे लोक येशूला स्पर्श करण्यासाठी धडपड करत होते आणि लोकांनी येशूला स्पर्श केला आणि बरे झाले. त्यास येशूला त्यांना काय शिकवायचं होतं? अरे 12 लोकांनो, मी तुमच्या डोक्यावर हात यासाठी ठेवला, माझं सामर्थ्य तुमच्यामध्ये यावं, माझं सामर्थ्य तुमच्यामध्ये यावं. जसं मला हात लावल्यावर लोक बरे होतात, तसं तुम्हाला हात लावतील त्यास लोक बरे होतील. हे मंडळीमधलं सामर्थ्य जे 133 स्तोत्रामध्ये सांगितलं. बंधूंचं ऐक्यानं एकत्र येणं किती चांगलं आहे. त्या अरुणाच्या मस्तकावर ओतलेल्या बहुमोल तेलासारखं आहे आणि त्या झग्याच्या काठापर्यंत उतरलेल्या वस्त्राच्या काठापर्यंत उतरलेल्या तेलासारखं आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या चर्च म्हणून तुम्ही एकत्र येताना त्या परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्यातलं बाहेर पडलं पाहिजे. मंडळी त्याच्यासाठीच आहे, मंडळी बसण्यासाठी नाही, मंडळी उड्या मारण्यासाठी नाही, मंडळी सामर्थ्य प्रगट करण्यासाठी. लोक बरे व्हावे, लोक बरे व्हावे, लोक बरे व्हावे, भूत निघावी आणि लंगडे चालावे, आंधळ्याने पाहावं आणि मोठ्या मोठ्या साक्षी घडाव्या. याच्यासाठी चर्च आहे, याच्यासाठी चर्च आहे. वादविवाद, भांडणं, आपापसात मध्ये असणारी ईर्ष्या, स्पर्धा, ज्या मंडळीमध्ये स्पर्धा आहे त्या मंडळीमध्ये देवाचं काम कधीच होऊ शकत नाही. कधीच नाही प्रियानो, कधीच होऊ शकत नाही. ज्या मंडळीमध्ये ईर्ष्या त्या मंडळीमध्ये देवाचं सामर्थ्य कधीच पाहू शकत नाही, कधीच नाही, 100% नाही. ज्या मंडळीमध्ये ऐक्य असते, युनिटी असते. प्रेषितांचं कृत्य 2 अध्याय 42 पासून वाचा बरं. प्रेषितांचं कृत्य 2 अध्याय 42 पासून. जास्त नाही, मी 10 मिनिटात 9ला बरोबर तुम्हाला मोकळं करणार. ऍक्च्युली माझे जवळजवळ 6-7 पॉइंट आहे, पण एकच पॉइंट तुमच्या मंडळीत सांगून होईल. प्रेषितांचं कृत्य 2 अध्याय 42 पासून. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटलं आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्ये. किती हो? पुष्कळ. चर्च कशासाठी माहिती का?
लोकांच्या हातून, पाळकाच्या हातून नाही बरं का, पाळकाच्या हातून नाही. आता येशूचे 12 शिष्य आहेत. एक यहुदा गेला, मेला. यहुदाचा टॉपिक मेल्यानंतर बंद झाला. म्हणून लक्षात ठेवा, मंडळीत एक यहुदा असेल, तो गेला की टॉपिक येते का लक्षात? कशासाठी? नवीन चॅप्टर, नवीन अध्याय, नवीन काम. आणि काय नवीन काम माहिती का? ज्यास तुम्ही यहुदा बंद करता आणि प्रभू काय करतो माहिती का? आता यहुदा बंद झाला, आता पवित्र आत्मा आला आणि प्रेषित लोक त्यांनी यहुदा गेल्याबरोबर ते यहुदाची चर्चा करत बसले नाही. पुनरुत्थानानंतर ते नाही म्हटले अरे यहुदानं फाशी घेतली, ते नाही म्हटले यहुदानं येशूला धरून दिलं. शास्त्र सांगतं ते सगळे एकत्र जमले आणि प्रार्थना करू लागले. आणि प्रार्थनेचा परिणाम काय झाला? लोक एकत्र येऊन ऐक्यानं प्रार्थना करू लागल्याबरोबर देवाच्या वचनामध्ये जे आम्ही पाहिलं की तो पद दावीद म्हणतो की मी त्याच्या पवित्र स्थानाकडे पाहिलं तर त्याचं सामर्थ्य आणि त्याचं वैभव त्यातनं मला दिसलं. आता काय झालं? हे लोक एकत्र जमले. एकत्र जमल्याबरोबर प्रभू म्हटला आता माझं पावर, जे मी शिष्याला डोंगरावरती आणि घेऊन गेल्यावर डोंगरावरून खाली आल्यावर जे माझं सामर्थ्य माझ्यातनं लोकांमध्ये बाहेर पडलं, लोक बरे होऊन गेले. सोर सिदोन प्रांतातले समुद्र किनाऱ्यावरचे लोक आले आणि ते बरे होऊन गेले. तो म्हटला आता तो समय आहे, मी स्वर्गामध्ये, माझे शिष्य पृथ्वी तलावर आणि त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे. आणि बायबल सांगतं ते एकत्र आले, प्रार्थना करू लागले आणि पवित्र आत्म्यानं काम करायला सुरुवात केली. शास्त्र सांगतं त्यांच्या हातून अद्भुते घडू लागली. काम देऊ नाही का? या मंडळीचं खरं सामर्थ्य कशामध्ये? एक एक व्यक्ती अद्भुते करेल, एक एक व्यक्ती अद्भुते करेल, एक एक व्यक्ती अद्भुते करेल. लक्षात घ्या, येणाऱ्या दिवसामध्ये ज्यास तुम्ही देवाच्या आत्म्यानं संचरित व्हाल, प्रिय प्रिय भावांनो, प्रिय बहिणींनो, तुम्ही साधे लोक नाही तर तुम्ही डायनामिट असणारे लोक आहात. तुम्ही सामर्थ्य वाहणारे लोक आहात. आणि प्रभूची इच्छा आहे की आता या चर्च मधनं त्याच प्रकारचं काम घडावं. कोणतं काम? असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये, ते सगळे प्रेषित लोक त्यांच्या हातून अद्भुते घडली. मी तर तुम्हाला म्हणतो त्याची सुरुवात आता झालेली आहे. आजच्या दिवशी, आजच्या दिवशी त्याची सुरुवात झालेली आहे. आजच्या दिवशी त्याची सुरुवात झालेली आहे. तुम्हाला कळलं पाहिजे आम्ही कशासाठी एकत्र येतो, चर्च कशासाठी एकत्र येतं. कळलं? मी तुझ्या पवित्र स्थानाकडे दृष्टी लावली आणि तिथून मला सामर्थ्य दिसलं. काय सामर्थ्य? काय पॉवर आहे? ही पॉवर त्यांच्यातून अद्भुते घडली. एक सुद्धा व्यक्ती या चर्च मध्ये अशी असू नये नुसती रोज येऊन प्रार्थना करून घेती नाही. आम्हाला सवय लागली. काय झालं की द्या डोकं, करा प्रार्थना. मी तर म्हणतो तुम्ही जा तुमच्या गावामध्ये, तुमच्या गल्ल्यामध्ये, जसं लिहिलंय सोर आणि सिदोन इथून लोक आले ना तर तुम्ही जाऊन त्यांना बरं करून या आणि हे चर्च पाडून मोठं बांधावं लागेल. का? कारण देवाचं प्लॅन, देवाची योजना हीच आहे. हीच योजना आहे. त्याला वाटलं नाही इंदापूरमध्ये पास्टर कमलेश बनसोडे यांचं एक चर्च असावं आणि त्यांचे 100 लोक, 100 लोक, 150 लोक आणि तिथं बसावं आणि त्यांनी गाणे गावे, घरी जावं. नाही, प्रेषित लोक एकत्र आले, त्यांनी प्रार्थना केली. शास्त्र सांगतं त्यांच्यामध्ये अद्भुते घडली. आता अद्भुते घडण्याचा समय आलेला आहे. हे प्रभूचं सामर्थ्य आहे. या मंदिरात ते सामर्थ्य आहे. दावीद म्हणतो मी त्याच्या पवित्र स्थानाकडे दृष्टी लावली आणि तिथं पाहिल्या आणि माझ्या दृष्टीत, माझ्या नजरेमध्ये काय आलं तर माझ्या नजरेमध्ये परमेश्वराचं वैभव आणि परमेश्वराचं सामर्थ्य, किंवा त्याला असं म्हटलंय मी तुझ्या पवित्र स्थानाकडे डोकावलं तर तुझं बल आणि तुझं वैभव दिसलं. प्रश्न तोच आहे, तू देवाचं बल तुमच्या चर्च मध्ये दिसतं का? मी पाळकाविषयी बोलत नाही. मी पाळकाविषयी बोलत नाही. मी तुमच्याविषयी बोलतो. पर्सनली मी तुमच्याविषयी बोलतो. तुम्हाला तुमच्यामध्ये येशू आहे का? येशू तुमच्यामध्ये आहे का नाही? तुमचे चेहरेच एवढे प्रश्न असतात की तुम्ही असं विचार आहे का नाही माझ्यामध्ये? तुम्ही स्वतःलाच प्रश्न असतात का माझ्यामध्ये येशू आहे का नाही? आहे का नाही? म्हणायला काय होतं? हा म्हणा की म्हणायला काय होतं? नाही, मी प्रश्नच विचारणार त्याचे. तुमच्यामध्ये येशू आहे का? आहे का नाही? या फॅन मध्ये पॉवर आहे का नाही? इलेक्ट्रिक पॉवर बंद झाल्यावर कळतं का? काय म्हणतात? पॉवर गेली. लाईट मध्ये पॉवर आहे, कशावरून? चालू आहे ना. मग तुम्ही बंद आहे ना. तुमच्यात येशू आहे पण तुम्ही बंद पडलाय. येशू म्हणजे पॉवर आहे.
सावलीने लोक बरे होत होते, हात लावत होते, बरे होत होते. मग प्रश्न तोच आहे, तुमच्यात येशू आहे, मग पावर का नाही दिसत? येशू म्हणजे तर पावर आहे. मग तुम्ही तर म्हणला माझ्यामध्ये येशू आहे, आणि कित्येक लोक येशू गेला येशू घेऊन झोपते. तुमच्यात पावर आहे, तुमच्यात येशू आहे. अहो येशू रात्रभर डोंगरावरती प्रार्थना करत होता. तुमच्यात येशू तर तुम्हाला झोप कशी लागते? तुमच्यात येशू तर तुम्हाला आळस कसा येतो? तुमच्यात येशू तर तुमच्यात एनर्जी कशी नाही? तुमच्यामध्ये येशू आहे तर तुम्ही इकडे तिकडे कसं काय बघू शकता? मर्यादा तर म्हटलं नाही का, अगं तुला लक्षात येत नाही का मी माझ्या बापाच्या घरामध्ये असावं? सणासाठी त्याने येशूला हात सोडला आणि मंदिरात गेला, आणि मग बाहेर थांबून त्याची आई त्याची भावंड आतमध्ये निरोप पाठवलं. येशूला सांग तुझी आई आणि भावंड बाहेर आले. येशू काय म्हटलं, कोण माझी आई आहे? मी नाही ओळखत म्हटलं तुम्हाला, का तर बाहेर आहेत. मग येशू तुमच्यामध्ये तुम्ही बाहेर कशी काय? येशू तुमच्यामध्ये मग पावर कुठे आहे? येशू तुमच्यामध्ये मग सामर्थ्य कुठे आहे? या लोकांमध्ये येशू होता, आणि याचा परिणाम काय झाला? शास्त्र सांगतं त्याने अद्भुते आणि चिन्ह चमत्कार केले. चिन्ह चमत्कार घडलेच पाहिजे. शेवटच्या दिवसामध्ये तर सगळ्यात जास्त चिन्ह चमत्कार घडणार आहे, पहिल्यापेक्षा जास्त. असं लिहिलंय, मी बायबल सांगतो, मी इकडचं तिकडचं सांगत नाही. आणि खरंच शेवटचे दिवस आहेत. एवढ्या साक्षी या दिवसात आम्ही अनुभवत आहोत. परवा कोणीतरी मला एकाने मेसेज केला आणि सांगितलं, आम्ही गेलो मिरजला, एक लेकरू होतं छोटंसं, ते घेऊन आले. डॉक्टर सांगितलं होतं की या लेकराचा हार्ट आहे ना, त्या हातला खूप मोठं छिद्र आहे आणि त्याचं ऑपरेशन करावं लागतं. ती छोटी मुलगी, त्याने म्हटलं फोटो काढून घे, त्याचं व्हिडिओ पण क्लिपिंग करून घे, आणि केले ते व्हिडिओ क्लिपिंग. त्या बाईने सांगितलं की बा या लेकराचं ऑपरेशन करावं लागणार आहे, आणि ऑपरेशन करून पण ते लेकरू दगावण्याची शक्यता आहे. बाळासाहेब प्रार्थना करा. आणि मग केली प्रार्थना, आणि प्रार्थना केल्यानंतर 15 दिवसांनी त्याचा फोन आला. पुन्हा चेक केलं तर डॉक्टर म्हणतात त्याचं होल गायब आहे. का तर शेवटची मंडळी पहिल्या मंडळीपेक्षा अधिक असणार आहे. मी प्रार्थना करतो म्हणून घडत नाही, हे पावर येशूच्या नावामध्येच आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं तुमच्यात ती पावर आहे, येशू आहे ना तुमच्यामध्ये. मग इकडं तिकडं नाही बघायचं, तुम्ही जायचं, लोकांवर हात ठेवायचा आणि त्याला सांगायचं येशूच्या नावानं बरं हो. आणि येणाऱ्या दिवसात तुम्ही पाळकाला येऊन साक्षी सांगेल, पाळकाला मोठा प्रश्न पडेल, अरे बापरे ही मंडळी इतकी पॉवरफुल झाली, आता मला प्रार्थना करण्याची गरज नाही, हे लोकच बरं करत फिरलेले का? कारण शास्त्र सांगतं, दावीद म्हणतो मी तुझ्या पवित्र स्थानाकडे दृष्टी लावली तर मला तिथं सामर्थ्य बल दिसलं. देवानं तुमच्या मंडळीकडे दृष्टी लावली, या इंदापूरनं तुमच्या मंडळीकडे दृष्टी लावली तर दाविदासारखी साक्षी असली पाहिजे. अरे एकही व्यक्ती साधी सुधी नाही, सगळ्यामध्ये इलेक्ट्रिकचं पॉवर आहे, सगळ्यामध्ये येशूचं सामर्थ्य आहे, सगळ्यामध्ये बल आहे, सगळ्यामध्ये ताकद आहे. आणि लक्षात ठेवा, येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही एकमेकाच्या संपर्कात आल्याबरोबर तुम्ही एकमेकासाठी प्रार्थना करा. मी तर म्हणतो या इंदापूरच्या मंडळीतल्या लोकांना या रस्त्याने जातील ना तर गल्लीतल्या लोकांनी म्हटलं पाहिजे, अरे हे लोक चर्च मधनं आले, चला आपण यांच्या बाजूला थांबू, यांची सावली जरी पडली ना तर आपण बरे होऊन जाऊ. त्यांच्या घराला सुटका, त्यांच्या घराला आरोग्य, त्यांच्या घराची बंधनं तुटली पाहिजे. कारण देवानं मंडळीची स्थापना याच्यासाठीच केलेली आहे. आणि म्हणून शास्त्र सांगतं मी तुझ्या पवित्र स्थानाकडे दृष्टी लावली, त्यास मला त्याच्यामध्ये बल दिसलं. देवाचे लोकांनो, या शहराची दृष्टी तुमच्या चर्च कडे लागलेली आहे. कशासाठी? या चर्च मधलं बल दिसलं पाहिजे, पॉवर दिसली पाहिजे, सामर्थ्य दिसलं पाहिजे. आणि मी म्हणतो तुम्ही सामर्थ्य वाहणारे लोक आहात. एवढं तुमचं पॉवर तर दिसू द्या, सामर्थ्य वाहणारे लोक आहेत. जोरात बोला हो, अजून जोरात आवाज येऊ द्या, अजून जोरात आवाज येऊ द्या. कारण तुमच्याकडं पावर आहे, आणि न जाणारा पावर. लक्षात ठेवा, न जाणारा पावर. तुमचं मध्येच लोड शेडिंग होऊ देऊ नका. बरेच लोक पॉवर मध्ये येतात, मध्येच लोड शेडिंग 3 तास 4 तास, असं 8 तास लाईट जाते ना, तसं हे चर्च मध्ये येताना पॉवर घेऊन येतात, आणि 4 आठवडे 8 आठवड्याने त्यांचं पॉवर गायब झालेलं असतं. परत पॉवर येतो, परत लोड शेडिंग, परत पॉवर. असलं पॉवर नाही. बायबल सांगतं आम्ही बिना बॅकअपचे सतत तेवत असणारे दिवे आहोत, आमच्यामध्ये सामर्थ्य आहे. शास्त्र सांगतं या प्रेषित लोकांनी मरेपर्यंत त्यांचं सामर्थ्य गेलं नाही, मरेपर्यंत सामर्थ्य गेलं नाही. त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, आलिशा ज्यावेळेस मेला आणि त्याला कबरेत ठेवलं, आलिशाच्या कबरेमध्ये आलिशाची हाडं शिल्लक राहिली, त्याचं सगळं शरीर गेलं निघून. मेल्यावर सगळ्यांच्या शरीरामध्ये फक्त हाडच राहतात काही वर्षांमध्ये. मी पावर सांगतो त्याच्या मंदिरातली काय पावर आहे.
आणि मग एक माणूस मेला आणि त्याला आलिशाच्या कबरेमध्ये ठेवलं. तर आलिशाच्या कबरेच्या हाडाचा स्पर्श या माणसाला झाला आणि तो माणूस जिवंत होऊन बाहेर आला. मी म्हणतो, मी अशा देवाची आम्ही सेवा करत आहोत, त्याच्यामध्ये जिवंत नाही तर मेल्यावर पण सामर्थ्य पाहतो. म्हणून मी म्हटलं की आमच्याकडे लोड शेडिंग नाही. का लोड शेडिंग? अहो, मेला तरी आलिशाच्या हाडाच्या स्पर्शानं तो मनुष्य जिवंत झाला. आलिशा मेला पण हाडामध्ये पण सामर्थ्य. दुसऱ्या भाषेत मी तुम्हाला सांगतो, अजून तुम्हाला आता तसं नाही समजणार, पण कोरोना समजेल. कोरोना झाल्यावर मेल्यावर नातेवाईक जात नव्हते. का हो? घुसेगा अंदर तो मैं भी उधर. ते माझ्यात घुसलं तर त्याच्या शेजारी माझं थडग असेल. कारण ती करोनाची पॉवर आहे. आणि त्या कोरोनाचं वैशिष्ट्य काय? ते जो विषाणू आहे ना, एक विषाणू यायचा. मग ते म्हणलं की आत्ताचा विषाणू ओमिक्रॉन त्याच्यापेक्षा पॉवरफुल. आता कोरोना झाला तर तो 250 लोकांना कोरोना करत होता. 250 लोकांना. किती लोकांना? आणि ओमिक्रॉन आला तर तो जवळजवळ 10 पट पॉवरफुल. म्हणजे एक ओमिक्रॉनचा माणूस जर आला तर जवळजवळ 2,500 लोक त्यांना कोरोना होत होता. आणि देवाच्या लोकांनी त्याच्यापेक्षा पॉवर असलं पाहिजे. शास्त्रात काय लिहिलं? एक जाईल तर 1000 जिंकेल, दोघं जातील तर. म्हणजे ओमिक्रॉन पेक्षा, त्या कोरोनापेक्षा जास्त असला पाहिजे. ही ताकद प्रभूने मंडळीमध्ये दिली. ही ताकद मंडळीमध्ये आहे. मी माझी दृष्टी पवित्र स्थानाकडे लावतो. काय त्या पवित्र स्थानामध्ये? मी तुम्हाला एकच मुद्दा सांगितला, त्याच्यामध्ये फक्त बल सांगितलं. परंतु ते बल, अजून काही मुद्दे ते मी तुम्हाला सांगत नाही. मला एकाच गोष्टीकडे तुमचं फोकस आणि तुमचं लक्ष केंद्रित करायचंय की ज्यावेळेस ते मंडळी आहे ना, त्याने लोक तुमच्या चर्चकडे पाहतील. मंडळ, चर्च म्हणून. त्याने नुसतं म्हटलं नाही पाहिजे चर्च चालू झालं आता गाण्याचा आवाज आला नाही. लोकांनी चर्च सुटल्यावर म्हटलं पाहिजे, अरे बापरे, यांचं चर्च सुटलं वाटतं का? आमची मुलगी तापानं फणफणून पडली होती, आता यांच्या चर्चचे लोक गेले, हिचा ताप गेला. लोकांना कळलं पाहिजे हे चर्च आहे. गाणे चालू झाले आणि ते लोक ओरडायला लागले, हे नाही. शास्त्र तर सांगतं इथं येशू डोंगरावरून खाली आला, प्रार्थना, असंच लिहिलं. वाचावर एंड करू, मला वाटतं 9 वाजले. तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला. डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करीत राहिला. कुठं? किती वेळ? रात्रभर. किती वेळ? रात्रभर. जोरात बोला की किती वेळ? मग आज रात्रभर आपण वचन ऐकायचं. आमेन. लईच पॉवर आली तुमच्यामध्ये. हा, ताकद आली आता. पण ती ताकद रस्त्याने जाताना दाखवा. रविवारी दिसली पाहिजे, फुटप्रेडल चर्चला दिसली पाहिजे. हा, तुमच्यात ताकद आहे ना. आम्ही म्हणतो ना, एवढी ताकद आहे ना, एका हातात 10ला आडवी करील मी. ताकद आहे. आता तीच ताकद घेऊन अशी तशी नाही. रविवारी येताना 10 जणींना घेऊन येईल एवढी पॉवर माझ्यामध्ये आहे. कारण मी मंडळीचा घटक आहे. आता पॉवरच बदलली हो. पॉवर बदलली आता. आता मारत नाही, आता जीवदान देते. आता ख्रिस्त प्रगट करते. पूर्वी आम्हाला लोक घाबरत होते आणि ते म्हणत होते, अरे जसं तुम्हाला ती पॉवर सांगू का? याकोबाच्या विहिरीवरती प्रभू येशू ख्रिस्त आणि त्या व्यभिचारी स्त्रीला, त्या शमरोनी स्त्रीशी बोलत आहे आणि बोलता बोलता आणि व्यभिचाराच्या गोष्टी सगळं तिने पाप आणि येशू समोर कबूल केलं. आणि येशूला ती म्हणती मला मसीहा भेटला. आणि बायबल काय सांगतं माहिती का? तिचं परिवर्तन, तिचं रूपांतर. ज्या येशू तिच्याशी बोलला, घागर तिथंच टाकली आणि ती म्हटली आता मी गप्प बसणार नाही. बायबल सांगतं ती त्याच क्षणाला, ज्या दिवशी येशू तिला समजला, अजून येशू विहिरीवरती आहे आणि येशू विहिरीवरती असताना ती बाई गावात गेली, अख्खं शमरोन घेऊन आली. याला पॉवर म्हटलेलं आहे, याला पॉवर म्हटलं. एक व्यभिचारी बाई अख्खं शमरोन घेऊन येत आहे. कान देऊ नये का? तुमच्यातली एक बहीण, एक भाऊ जर का आणि बाहेर पडला ना, मित्र म्हणतो येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला नुसतं इथं नाही, या इंदापूरमध्ये एवढी मोठी जागा घ्यावी लागेल की त्या ठिकाणामध्ये झुंडीच्या झुंडी येतील, गावातली लोक येतील, बदलून जातील. का? कारण इथं पॉवर आहे, इथं पॉवर आहे, इथं पॉवर आहे, इथं सामर्थ्य आहे, इथं सामर्थ्य आहे, इथं सामर्थ्य आहे. आणि ते सामर्थ्य देवानं त्याच्या मंडळीमध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून तो म्हणतो तो खाली आला आणि लोक बरे होऊ लागले. अहो, प्रार्थना सुटून तुम्ही घरी जायला लागला ना, जाताना लोक बरे व्हायला पाहिजेत. कारण तुम्ही ज्याला इलेक्ट्रिकचा करंट लागतो. आमच्या चर्चमध्ये आम्ही साऊंड बॉक्स, आम्ही बसलो होतो शारोन आणि मी.
बसलो आणि मग त्याला म्हटलं अरे सगळं साफसूफ करू. सगळं साफसूफ करायला लागलो. मला काय माहिती त्या बॉक्सच्या वायर ह्याच्यात मागं पण करंट लागतोय आणि ते चालू होतं. मी चालू होतं, सगळं बंद होतं बरं का, सगळं बंद होतं, काहीच नाही, सगळं लाईट बीट सगळ्या बंद होत्या. आणि मी ते लावलं मागचं आणि मी लावल्याबरोबर माझं हात धरलं, ते मला ओढायला लागले आणि मी ओरडायला लागलो. मी ओरडायला लागलेलं बघून शाहरुख पळत आला मला ओढायला, त्यालाही करंट. बरं, देवाच्या दयेने तुम्हाला संदेश सांगण्यासाठी तो करंट मला देवाने दिला. मी तर वाचलो, तो पण वाचला, पण मी त्याला म्हटलं अरे त्यास करंट चालू असतो ना, त्यास हात नसतो लावायचा. मी पण गेलो असतो, तू पण गेला असता. मग आता तुमच्यामध्ये करंट आहे, मग तुम्हाला हात लावणाऱ्याला करंट लागलाच पाहिजे का नाही? सामर्थ्य आलं पाहिजे का नाही? सामर्थ्य आलं पाहिजे का नाही? तुम्ही घरात जाल ना, त्या सामर्थ्य दिसेल, तुमच्या घरातली व्यक्ती बदलून जाणार आहे, तुमच्या घरातलं व्याधी विकार नष्ट होणार आहे. कारण याच्यासाठी देवाने मंडळी तयार केली. कशाला? त्याचं बल, त्याचं सामर्थ्य आहे. येशू डोंगरावरून खाली आला आणि शास्त्र सांगतं त्याच्यात पावर आला, असाच नाही खाली आला. मग आज सभा संपल्यावर नुसतं तुम्ही आला आणि म्हटलं नाही, खूप ओरडून ओरडून बोलत होते, खूप छान छान बोलत होते, खूप आवडलं आणि काय जोश, काय उत्साह, सगळं काही छान आहे, असं बोलून जायचं नाही. जाताना पावर घेऊन जायचंय. आता आमच्यामध्ये देखील ते सामर्थ्य आहे, कारण आमचा देव तोच देव आहे, आमचा देव तोच देव आहे. तो खाली आला आणि लोक, वाचा वरते वचन, वाचा, मला एक अजून 5 मिनिटं घेऊ द्या बाळक साहेब. मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यास बोलावले. कुणाला बोलावलं? शिष्यास बोलावलं आणि त्यातून पुढील 12 जणांस निवडलं. आता मी परत बोलवणार आहे तुम्हाला, ज्यांना खरंच वाटतं ना ती पावर अनुभवायची. आम्ही शेवट गाणं गाणार आहे, ती पावर तुमच्यामध्ये येईल आणि जाताना तुमच्या गावात काहीतरी घडणार आहे. 100% घडणार आहे. 100% घडणार. कारण माझा देव घडवणारा देव आहे, घडवणारा देव आहे. तो घडवणार म्हणजे घडवणार, कारण तो करण्यासाठी समर्थ आहे, समर्थ आहे, समर्थ आहे, समर्थ आहे, पॉवरफुल आहे. शास्त्र सांगतं तो खाली आला आणि काय घडलं? आणि त्यातून पुढील 12 जणांस निवडून त्यास प्रेषित असे नावही दिले. काय नाव दिलं? प्रेषित म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळे. प्रेषित म्हणजे मंडळीशी संबंधित, मंडळ्या स्थापन करणारे, प्रभूचं काम पुढे नेणारे. ह्या प्रेषिताचा दर्जा त्यांना मिळाला. ज्यास देव तुम्हाला एखादं काम सोपवतो ना, त्यास तुमचं वेगळं पण तुम्हाला समजावलं, लक्षात आलं पाहिजे की मी वेगळा आहे, मी प्रभूच्या कामाला समर्पित आहे. प्रेषित नाव मिळालं. पुढे शिमोन, याला त्याने पेत्र हे नाव दिले. आता अजून एक गोष्ट आहे. आता पहिल्यांदा त्याचं नाव शिमोन होतं, पण येशूने त्याचं नाव बदललं. मग देवाला काय तुमचं नाव बदलण्यात इंटरेस्ट आहे का? मग कोणी म्हणतो पूर्वी माझं नाव दगडू होतं, आता सॅम्युएल झालं. त्याच्याने काय, दगडून सॅम्युएलने काय फरक पडणार आहे? तसं नाही. बदलायची तर सगळ्यांचीच नाव बदलायला पाहिजे होती. मग पेत्राचंच का बदललं? तो म्हणला तू शिमोन, पण आता तुला शिमोन नाही म्हणणार. मग तुला काय म्हणतील? काय फरक आहे शिमोन मध्ये पेत्र मध्ये? शिमोन म्हणजे ऐकणारा आणि पेत्र म्हणजे पेट्रास. पेट्रास म्हणजे खडक आहे आणि या खडकाचं वैशिष्ट्य काय माहिती का? या खडकाला फोडलं की त्याच्यातनं पेट्रोल निघतं बाहेर, म्हणून त्याला पेट्रास म्हटलेलं. पेट्रोल जे सगळ्या जगाला उपयोगी पडतं ते पेट्रोल. आता डोळ्यात पाणी येतं ना भरताना, मग कोणी म्हणतं 100 रुपयाचं द्या, 2 थेंब पडलं तरी खूप झालं, कारण ते पेट्रोलची किंमत आहे तेवढी. पेत्राला त्यांनी काय म्हटलं? तुला इथून पुढे शिमोन म्हणजे नुसतं ऐकणारा नाही म्हणणार. मग काय म्हणेल? पेत्र म्हणजे पेट्रास. मूळ हिब्री भाषेतला शब्द पेट्रास म्हटलेले. पेट्रास म्हणजे ज्या खडकात तेल आहे तो पेत्र. मग पेत्रामध्ये पूर्वी नुसतं ऐकण्याची वृत्ती होती. तो म्हटलं जाळं टाकलं. नाव खोल पाण्यात घेऊन जा, नाव खोल पाण्यात घेऊन गेला. काही पण झालं की येशूच्या उराजवळ बसायचं. तो म्हटलं आता हे नाव तुझं चेंज करून टाकायचं, तू ऐकायचं नाही आता नुसतं. आता तुझ्यामध्ये काय असणार माहिती का? तुझ्यामध्ये तेल असणारे, पावर असणारे, सामर्थ्य असणारे.
कुठल्या शिष्याचं नाव नाही बदललं, पण एकाच नाव बदललं. ऐका नीट, एकाच नाव बदललं, एकाच नाव बदललं. बाकीच्यांची नाव आहे तीच राहिली, पण ज्याचं नाव बदललं त्या शिष्यासंबंधाने येशू काय म्हटलं माहिती का? पेत्रा, तू तरुण असशील तर तुझ्या मनाला येईल तिकडं तू सेवा करायला जाशील. ज्यास तू म्हातारा होशील ना, त्यास तुझी इच्छा नसताना कोणीतरी येऊन तुझ्या हाताला धरून तुझी इच्छा नसेल तिकडे ते तुला घेऊन जातील का? कारण तू पेत्र आहेस, खडक आहेस. जो पेट्रास आहे तो मरेपर्यंत सेवा करतो. प्रिया, म्हातारा होईपर्यंत सेवा, म्हातारा होईपर्यंत. मी माझ्या चर्चला ते सांगितलेलं आहे, मैं तो मरते दम तक तुम्ही छोडूंगा नहीं, रिटायर होणारच नाही म्हटलं. कारण मला माहितीये माझ्यामध्ये ते तेल आहे. इथं असा एक पेत्र असेल ना या मंडळीमध्ये की प्रभू त्याच्यातलं तेल जगाला दाखवेल, आणि हा किती किमती खडक आहे, किती किमती हिरा आहे हे तुम्हाला प्रभू सामर्थ्य प्रगट केल्यावर दाखवणार आहे. मग पेत्राला ती किंमत कळाली. पेत्र उभा राहिला आणि संदेश द्यायला सुरुवात केली. आधी पेत्रानं 3 लोकांसमोर नाकारलं येशूला. तो येशूचा शिष्य आहे. छोटीशी मुलगी होती, अरे तू येशूच्या शिष्यांपैकी होता. नाही नाही नाही, मी त्याला ओळखत नाही. दुसरी दाशी आली, मी तुला तिथं पाहिलं, शिव्या शाप दिल्या, अरे मी त्याला ओळखत नाही. आता पेत्राचं खरं स्वरूप प्रगट झालं. येशू ख्रिस्त पुनरुत्थान झाला, पेत्राला पुन्हा दर्शन दिलं, आणि मग पेत्र सगळ्या शिष्यांमधनं बाजूला निघाला. 12 शिष्यांमध्ये तो म्हटला, इथून पुढे तू शिमोन नाही, तू पेट्रास. पेत्राला ते आठवलं, अरे मी शिमोन होतो, काल त्या लोकांचं ऐकलं आणि मी नाकारलं, मी घाबरलो आणि मी म्हटलं ओळखत नाही. अरे मी ऐकणारा नाही, मी पेट्र आहे, मी पेट्रास आहे, मी खडक आहे. आता त्यांनी कान बंद केले, उभा राहिला आणि पेत्रामधलं तेल बाहेर पडू लागलं. ज्या ख्रिस्ताला तुम्ही धरून दिलं आणि ती स्वार्थ त्यांनी सांगितली, आणि लोकांना विचारलं किती लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करायला तयार आहे. बायबल सांगतं 3000 लोक बाप्तिस्मा घेण्याच्या रांगेमध्ये थांबले. कारण पेट्रास म्हणजे खडक. ज्या दिवशी तुमचं महत्व तुम्हाला कळेल, तुमच्यातली पॉवर तुम्हाला कळेल, एक दिवस जगासमोर तुम्ही सिद्ध होणार आहात आणि लोक बाप्तिस्म्यासाठी रांगा. आज किती बाप्तिस्म झाले? 6. पण माझा विश्वास आहे की या दिवसामध्ये एक पेत्र या मंडळीत उभा राहिला तर 3,000 बाप्तिस्मे होणारच होणार आहे. का? कारण याच्यासाठीच मंडळीची स्थापना आहे, याच्यासाठीच मंडळीची स्थापना. एक पेत्र सापड द्यावं बाळकाला, एक सापड द्या, काय मंडळीची अवस्था होईल. बायबल सांगतं या पेत्राला त्यांनी वेगळं नाव दिलं. एंड करू, शेवटचं ऐका, खाली वाचा शेवटचं. त्याचे श्रवण करावयास व आपले रोग बरे करून घ्यावयास जे लोक आले होते त्यांचा मोठा जमाव तेथे उभा होता. मोठा जमाव तेथे उभा होता. तेव्हा जे अशुद्ध आत्म्यांनी पिडलेले त्यास त्यांनी बरे केलं. तेव्हा सर्व समुदायाची त्याला स्पर्श करण्याची. किती कोणाची हो? सर्व समुदायाची, सगळ्या लोकांची. बर का? सगळे लोक, सगळे लोक. हा शब्द मी का तुम्हाला जोर देतो माहिती का? दावीद म्हणतो मी त्याच्या पवित्र स्थानाकडे माझं नजर टाकली आणि मला त्या पवित्र स्थानामध्ये बल दिसलं, सामर्थ्य दिसलं. आणि आज जे तुम्ही देवाचं वचन ऐकलं ना, तुम्हाला कळलं तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, सामर्थ्य आहे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या दिवशी हे सामर्थ्य तुम्हाला कळेल ना, तिथल्या सगळ्या लोकांची येशूला स्पर्श करण्यासाठी धडपड चालू होती. असं लिहिलंय. तुम्ही तो दिवस तुमच्यापासून लांब नाही, चर्च पासून, ज्या दिवशी या इंदापूर मधल्या प्रत्येक व्यक्तीची या चर्च मध्ये येण्याची धडपड चालू होईल. किंवा प्रत्येक व्यक्तीची बायबलच्या शब्दावर विश्वास ठेवा, बायबलच्या ताकदीवरती विश्वास ठेवा. एक चर्च म्हणून तुम्ही जगत आहात ना, तर प्रत्येक व्यक्तीची तुमच्यामध्ये असणाऱ्या ख्रिस्ताला स्पर्श करण्याची धडपड चालू झाली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक व्यक्तीची. देवाची प्रिय लोक, सांगण्यासारखं पुष्कळ आहे, परंतु जाता जाता मी समारोप करेन. तुम्ही साधारण लोक नाही, तर तुम्ही देवाच्या दृष्टिकोनातनं पॉवर स्टेशन आहात. पॉवर स्टेशन समजतं का तुम्हाला? पॉवर स्टेशन. तुम्हाला कोणी हात लावणारा पहिल्यासारखा राहणार नाही, पहिल्यासारखा नाही राहणार. म्हणून तर आम्ही पाहतो स्तेपनाला दगडमार होत असताना या स्तेपनाचे कपडे ज्या बाजूला होते त्याच्या बाजूला पौल जो शौल आहे
त्या शौल त्याच्या कपड्याच्या बाजूला थांबला होता, असं लिहिलंय जिथं स्तेफनाचे कपडे होते, आणि त्या कपड्याच्या बाजूला शौल थांबला आणि इकडे स्तेफन मेला. परंतु याच्या कपड्यातला अभिषेक, याच्यातलं सामर्थ्य या पौलामध्ये आलं आणि या स्तेफनानं जे मरताना ज्या प्रकारचं त्यांनी वाक्य ऐकलं आणि त्याच्यानंतर या शौलानं कित्येक मंडळांची स्थापना केली. का? कारण हा प्रेषित आहे. जर कपड्याच्या बाजूला थांबल्यावर शौल जन्माला, शौलाचा पौल होतो, तर तुमच्या बाजूला थांबल्यावर किती लोकांचं परिवर्तन होईल, किती लोक बदलतील याची गणतीच तुम्ही करू शकत नाही. अहो तुम्ही आहात कोण हे तुमच्या लक्षात येऊ द्या. तुम्ही चर्च आहात, तुम्ही पॉवर स्टेशन आहात. एक स्तेफनानं शौल जन्माला घातला. आता तुम्हाला आणि तुमची वेळ आली की तुम्ही सुद्धा बाहेर पडायचं आणि अनेक आत्म्यांना जन्म द्यायचा. आणि ज्यास एक गाव बदलेले, शहर बदलतील, तालुके बदलतील, महाराष्ट्र बदलेल, मग माझा प्रभू ढगावरती बसून येईल. या गौरवी मंडळीला परत तो आपल्या बरोबर घेऊन जाईल. मंडळी तिथं असणार आहे, सगळे तिथं असणार आहे, आनंद करणारा. मला तर असे काही लोक दिसतात की तिथं एक काही लोक याच्यात मध्ये असे असतील की त्यांच्या समोर मला खाली मान घालून बसावं लागेल आणि मग प्रभू म्हणेल तू प्रीचिंग करून तिथं गेला, परंतु तुझ्याकडनं आत्मे कमी तारले, पण या बहिणीने भावानं ते संदेश घेऊन गेला, स्वीकारलं, आणि बघ यांची तर रांग, एवढे गाव त्यांनी प्रभूकडे आणलेले आहेत. आणि त्यास मला वाईट वाटेल, प्रभू मी उगा संदेश दिला यांना, अरे माझा मुकुट यांच्या डोक्यावर गेला. पण मला आनंद वाटेल या संदेशाने जर तुमच्यामध्ये अग्नी पेटला आणि गाव बदललं तर प्रभूचं वधस्तंभी जाणं सार्थक ठरणार आहे. पवित्र आत्म्याचं येणं सार्थक ठरणार आहे. पवित्र आत्मा आला आणि त्याला बदलून टाकलं आणि आता मंडळीमध्ये पवित्र आत्मा आहे. आपल्या जागेवर उभं राहूया, आपले डोळे बंद करूया, आपले डोळे बंद करूया. आता कोणी कोणाशी बोलू नका.